श्रीनिवास पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे। अजित पवार हे एकटे नाहीत, संपूर्ण बारामती मतदारसंघ आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असल्याचं तटकरे म्हणाले। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्यासमोरच त्यांनी घोषणा देत आंदोलन केलं। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नाशिक भाजप मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला। अहमदनगरमध्ये भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये लोकसभा उमेदवार सुजय विखेंनी 5 वर्षातल्या चुकांबद्दल जाहीर माफी मागितली। नगरसाठी भाजपने त्यांना आता पुन्हा तिकीट दिले आणि त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली। यामध्ये सुजय विखेंनी माफी मागितली, तर त्यांनी चुका मुद्दाम केल्या का हेही त्यांनाच माहिती असं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। टोला यावर आमदार राम शिंदेंनी लगावला। आतापर्यंत शिवसेनेची कोणती यादी जाहीर झालेली नाहीये। महाविकास आघाडीची एकत्र यादी जाहीर होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी हिंगोलीत दिली। तर शिवसेना उमेदवारांची नावं निश्चित करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच वंचित बहुजन आघाडीला 4 जागा दिल्याचंही त्यांनी सांगितलं। संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना एमआयएमनं पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे। ओवेसी यांनी त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा केली। जलील यांचं महायुती आणि मवियासमोर आव्हान असणार आहे। जलील दुसऱ्यांदा संभाजीनगरचा गड राखणार का याबाबत उत्सुकता आहे। काँग्रेस विरोधात काम करतात ते भाजपला मदत करतात असा पुनरुच्चार काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये केला। याआधी त्यांनी या संदर्भात केलेल्या विधानावरून वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्यावर टीका केली होती। दरम्यान आपल्या नावाची उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता असल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी केला। सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलेली टीका वंचितला चांगलीच झोंबली आहे। ताई नवीन पक्षाचा मुहूर्त कधी असं ट्विट करत वंचितनं प्रणिती शिंदे यांना सवाल केलाय। इतके दिवस पक्षामध्ये थांबल्यानंतरही तुमच्या पक्षासोबत का जमत नाही अशी विचारणा वंचितनं केली आहे। नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका असा खोचक टोला रामदास आठवलेंनी भाजपला लगावला। सांगलीच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। आरपीआयला किमान 2 जागा तरी मिळाव्यात। शिर्डी आणि सोलापूरसाठी आपण प्रयत्नशील आहोत। तसंच जागा मिळणं हा आपला हक्क असून त्या मिळाल्या नाहीत तर मोठी नाराजी पसरेल असा इशाराही त्यांनी दिला। चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदा चंद्रपूर शहरामध्ये आले आणि यावेळी ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत झालं। शहराच्या वेशीवरच्या लखमापूर मारुती देवस्थानात त्यांनी मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि चंद्रपूरच्या वाघासारखी उत्तम कामगिरी करून दाखवेन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। ओबीसी बहुजन पक्षानं आपला पहिला उमेदवार जाहीर केला। नांदेड लोकसभेसाठी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भोसीकर ओबीसी बहुजन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष आहेत आणि ओबीसी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या आदेशानं त्यांचं नाव घोषित करण्यात आलं। मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ही 24 मार्चच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे। मनोज जरांगेंनी ही माहिती दिली आहे। तर 24 मार्चला जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक होणार आहे आणि ही निर्णायक बैठक असल्याचं जरांगेंनी म्हटलं।